नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस. तर आज आपण अगदी चटपटीत फक्त 10 मिनिटात होणारा कैरी आणि लसणाचा खरडा बनवणार आहोत. बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गाईस, सगळ्यात आधी आपल्याला इथे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एका कपड्याने पुसून घ्यायची. पाणी अजिबात ठेवायचं नाहीये. वरचं देठ काढून कैरीला या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकायचे तेल तापल्यानंतर आणि अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे टाकायचे आहेत. आता गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो करायची आहे आणि इथे मी काही लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. गाईस, खलबत्त्यामध्ये ठेचलेल्या लसणाची टेस्ट खूप अप्रतिम लागते. थोडासा लसूण फ्राय झाला की यामध्ये अर्धी वाटी दाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि याला मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता. आता यामध्ये 1/4 वाटी तिळाचा कूट टाकायचा आहे, पण त्याआधी याला आपल्याला एखाद मिनिटभर असंच परतवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती. 1/4 वाटी तिळाचा कूट घेतलेला आहे. तीळ देखील भाजून घेतले होते आणि मी जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं याला परतून घेतल्याच्या नंतर इथे कोथिंबीर घेतली गाई, साधारण अर्धी वाटी. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला पूर्ण एका कपड्याने कोरडी करून मग बारीक कट करून यामध्ये टाकायची आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत कोथिंबीरीला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपला खरडा आहे तो लवकर खराब होणार नाही. कढीपत्ता इथे सुकलेला मी वापरलेला आहे. तुम्ही ताजा कढीपत्ता देखील इथे वापरू शकता. ताजा असेल तर त्याला देखील स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आणि बारीक असे त्याचे पानं कट करून यामध्ये तुम्ही टाकून त्याला देखील असं क्रिस्पी फ्राय करून घेऊ शकता. 1 चमचा बडीशोप टाकूयात आणि थोडासा इथे गूळ घेतला आहे. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल तिखटाचा वापर करायचा आहे. आपण इथे मिरच्या नाही वापरणार आहोत, तर लाल तिखटाचाच वापर करायचा आहे. साधारण 1.5 चमचा तिखट घेतले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे गाईस, त्यामुळे मी अर्धा चमचा टाकले. नॉर्मल जर मीठ यूज करत असाल तर 1 चमचा किंवा चवीनुसार वापरू शकता. आणि हे जे तिखट आपण यामध्ये टाकलेलं आहे ते गॅस बंद करायचा आणि मगच तिखट मीठ यामध्ये आपल्याला टाकायचं, नाही तर तिखट जे आहे आपलं जळून जाईल. आणि गरम असतानाच हा जो मसाला आहे तो किसलेल्या कैरीमध्ये आपल्याला ॲड करून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गाईस. आणि बघू शकता फक्त 10 मिनिटात आपली ही जी रेसिपी आहे ती बनवून तयार झाली आहे. टेस्ट देखील खूप भन्नाट लागते. हे लवकर खराब देखील होत नाही. तुम्ही याला फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा वरती देखील ठेवू शकता. गाईस, बघू शकता चवीला अप्रतिम लागते. भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता. सो गाईज, या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटत अशाच नवीन हटके रेसिपीज माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.